रामसमर्थ श्रीराम. भाग 37 गौडपादाचार्यांचं आचार्यांना झालेलं दर्शन आणि प्राप्त झालेला आशीर्वाद आपण पाहिला. केदारनाथांच्या सानिध्यामध्ये आचार्यांचा काळ फारच चांगला जात होता. रोज सकाळी ते आपल्या शिष्यांना भाष्य शिकवायचे, त्यांच्या विविध शंकांचं निरसन करायचे आणि बराच काळ ते ब्रह्मचिंतनात घालवत असत. केदारनाथांचं दर्शन घेतलं की ते प्रसन्न होत असत. अशा या नित्य आचरणात आचार्यांनी आपल्या शिष्यांना आपली सर्व भाष्य समजावून दिली. एके दिवशी सर्वत्र बर्फच बर्फ होतं. संन्याशी वेशामध्ये असलेल्या शिष्यांना ती शीतलता असह्य होत होती. केदारनाथांना सर्वांनी प्रार्थना केली. तेव्हा केदारनाथांनी आचार्यांना सुचवलं की तुझ्या या कमंडलूमध्ये असलेलं पाणी तू सूर्याला साक्षी ठेवून ज्या ठिकाणी ओतशील त्या ठिकाणी ते पाणी गरम होऊन बाहेर पडेल. त्याप्रमाणे आचार्यांनी आसमंतात नजर टाकली. एके ठिकाणी त्यांना खूप बर्फ साचलेला दिसला. आचार्य आपल्या आसनावरून उठले, त्या बर्फाच्या जवळ गेले, पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले, सूर्याला प्रार्थना केली. बर्फावर सूर्याचे किरण पडल्याने सर्वत्र रुप्याचं साम्राज्य पसरलेलं होतं. दोन्ही हातांनी कमंडलू धरला. आपल्या गुरूंचं चिंतन करीत त्यांनी कमंडलूतील पाणी त्या बर्फावर ओतलं. त्याबरोबर त्या बर्फातून वाफा बाहेर पडू लागल्या. थोड्या वेळाने तिथून गरम पाणी बाहेर पडू लागलं. आचार्य शिष्यांनी तिथेच एक खड्डा खणला, पाणी त्यात साठू लागलं. अशा हिमगर्भ पर्वतातून गरम पाण्याचा झरा बाहेर पडल्याने सर्व शिष्यांना अतिशय समाधान लाभलं. याप्रमाणे 1 मास त्या ठिकाणी वास केल्यावर वैशाख महिना सुरू झाला. आचार्यांनी विचार केला की ज्या कारणासाठी आपण जन्म घेतला ते कार्य आता पूर्ण झालंय. आता आपण समाधी सुखाचा अनुभव घेण्यासाठी प्रस्थान ठेवावं. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या शिष्यांना आपला मनोदय सांगितला. आचार्यांचं हे मनोगत ऐकून शिष्यांना रडू कोसळलं. परंतु ते आवरून ते आचार्यांच्या जवळ बोलत होते. वैशाख महिन्याचा शुक्ल पक्ष संपत आला. त्रयोदशीच्या दिवशी आचार्यांनी स्नानादी कर्म केली. सर्व शिष्यांना पाचारण केलं. त्यांच्याकडे पाहून आचार्य म्हणाले, आता अद्वैत वेदांताचा प्रसार करण्याचं कार्य तुम्ही करायचंय. कोणतीही अभिलाषा न बाळगता संन्यास धर्माप्रमाणे निर्दोष आचार करावा. नित्य भिक्षा मागावी आणि निर्वाह करावा. याप्रमाणे उपदेश केल्यावर आचार्य आणि त्यांचे सर्व शिष्य यांनी एकत्र भोजन केलं. संध्याकाळ होऊ लागली. आचार्य उठले. एका हातात दंड, एका हातात कमंडलू घेतला. सर्व शिष्यांना नमस्कार केला आणि त्यांच्याकडे पाठ फिरवली. ते चालू लागले. तेथून थोड्या उंचीवर जाताना त्यांची पावलं अगदी शांत संथ पडत होती. अगदी उंच ठिकाणी आचार्य पोहोचले. तिथे एक गुहा होती. गुहेच्या द्वाराशी ते गेले. भगवत पूज्यपाद गोविंद यतींना त्यांनी नमस्कार केला आणि गुहेमध्ये प्रवेश केला. सूर्य पश्चिम क्षितिजावर उतरला होता. आचार्य गुहेत गेले. त्यांनी योग्याला उचित असे आसन तयार केले. त्यावर पद्मासन, योगासनाकरता उचित आसन केलं आणि त्यावर पद्मासन घालून बसले. आपले सर्व प्राण आटवले आणि अखेरचा श्वास घेतला. देह शिवाची भेट झाली आणि प्राकृतिक सूर्य क्षितिजाआड गेला. सौम्य नाम संवत्सर, इसवी सन पूर्व 477, वैशाख शुद्ध त्रयोदशी, प्रदोष काळ. आचार्यांनी समाधी घेतल्यावर आचार्यांच्या आज्ञेप्रमाणे सर्व शिष्य त्यांना नेमून दिलेल्या स्थळी निघून गेले
आणि आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे अद्वैत वेदांताच्या प्रसार कार्याला लागले. आचार्यांचं लेखी स्वरूपाचं जे चरित्र आहे ते इथे वाचून श्रवण करून संपलं. पण हे चरित्र लिहून वाचून श्रवण करून संपेल असं नाही, अत्यंत व्यापक आहे. आपण ते संक्षिप्त स्वरूपात पाहिलं. आज आपण येथे विरमू. श्रीराम समर्थ. श्रीराम. झालेली सेवा आचार्यांना समर्पित.